हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तुमच्याही मुलांना पाकिटातले मुरमुरे आवडतात का? कुरमुऱ्यांचा चिवडा आवडतो का? आज आपण तसाच चिवडा पुदिना फ्लेवरचा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी बालाजीचे जे मोठे कुरमुरे येतात ते घेतले आणि कुरमुरे थोडे क्रिस्पी होतेच, पण अजून क्रिस्पी बनवण्यासाठी मी थोडे थोडे करून सर्व गरम करून घेतले आणि छान असे क्रिस्पी करून घेतले. हे बघा असे, म्हणजे कुरमुऱ्यांचा चिवडा खातानाही क्रिस्प लागायला हवा म्हणून. आता सध्या वातावरणामुळे ते तसं झालेलं असतं म्हणून. आता मी याच्यात मसाला तयार करणार आहे, तो पण चटपटीत. 2 चमचे साखर घेतलं, 1 छोटा चमचा निंबू पावडर घेतलं. निंबू पावडर याच्यासाठी की पुदिना फ्लेवर म्हटलं म्हणजे थोडं चटपटीत पाहिजे, थोडं खट्टाई, थोडंसं तिखटही त्याच्यासाठी. आणि धने आणि बडीशोपचं 1 चमचा घेतला आणि चाट मसाला 1 चमचा घेतला. हा मसाला खूप महत्त्वाचा आहे. या मसाल्याशिवाय त्याला कुरमुऱ्यांच्या चिवड्याला टेस्ट येणार नाही. आणि सेंधा नमक घेतलं. सेंधा नमक हे 2 चमचे घेतलं, कारण माझे अर्धा किलो मुरमुरे होते, त्याच्यासाठी मी 2 चमचे साखर हे बघा अशा पद्धतीने केलं. आणि आता तेल गरम केलं आणि त्याच्यात मी शेंगदाणे तळून घेणार आहे. आता शेंगदाणे ते सर्व आपण अगोदर तळून घेऊ. आणि मी जो मसाला बनवला ना, त्या मसाल्याची टेस्टमुळेच खरंच कुरमुऱ्यांचा चिवडा एकदम छान असा झाला. त्याच्यात तुम्ही बघितलं, मी 2 चमचे साखर, 2 चमचे सेंधा नमक, परत 1 चमचा काळं नमक, निंबू पावडर आणि साखर घेतली आणि दळून घेतलं. आता हे मसालेसुद्धा महत्त्वाचे आहे, त्याशिवाय चिवडा हा टेस्ट लागणार नाही. अगोदर शेंगदाणे तळले, त्याच्यानंतर मी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर अशी दांड्यासह घेतली आणि तिला पूर्ण क्रिस्पी होईस्तोवर तळायचं आहे. तिला जराही ओलावा नको, म्हणजे त्यामुळे कसं होतं ना, मग चिवडा जास्त दिवस टिकणार नाही. त्याच्यासाठी ही पण स्ट्रिक महत्त्वाची आहे. आपण तळताना पूर्ण क्रिस यायला हवं असं तळावं लागेल. आणि मिरची ही तशीच, हिरवी मिरची थोडी स्पायसीवालीच घेतली. आपल्याला चिवडा हा थोडा स्पायसी नमकीन असा पाहिजे म्हणून मिरची तळली. आता आपण कढीपत्ता घेणार आहे. कढीपत्ता ही तसाच क्रिस्पी होईस्तोवर आपण तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेतलं. हे बघा, आपण पुदिना घेतला होता, 1 वाटी पुदिना तळला. शेंगदाणे तळून घेतले, 1 वाटी पुदिना तळला. पुदिनाची पानं, कोथिंबीर, परत कढीपत्ता, हिरवी मिरची असं आपण सर्व तळून घेतलं. पुदिना खूप महत्त्वाचा आहे. पुदिना मी चांगले पानं स्वच्छ करून धुवून सुकून ठेवला होता आणि मग त्यांना तळून घेतला. पुदिना ही क्रिस्पी होईस्तोवरच तळायचा आणि अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घ्यायचं. आपण हे सगळ्या गोष्टी आपण तेलात तळल्यामुळे आपल्याला चिवड्यात तेल टाकायची गरज नाही. ऑलरेडी याच्यातच तेल, ऑइल हे आलेलं असतं तळताना, त्याच्यामुळे. आणि पुदिना तुम्हाला जर जास्त टाकायचा असेल तर तुम्ही 2 वाटी पण टाकू शकता. मी 1 वाटी, अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठी भरपूर झालं म्हणून मी 1च वाटी घेतला होता. हे बघा, आणि आता आपण जे ग्रीन पेस्ट केली होती ती आता पूर्ण हाताच्या साह्यानेच मुरमुऱ्यांना लावू. चमच्याने एवढं छान लागणार नाही, त्याच्यामुळे मी हाताच्याच साह्याने पूर्ण मसाला हा मुरमुऱ्यांना चोळत आहे, जेणेकरून प्रत्येक मुरमुऱ्याला हा आपला चटपटीत मसाला हा लागायलाच हवा. आणि पुदिनाची फ्लेवर तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. आणि मुलांना कसं असतं, बाजारातले जे पाकिटात मुरमुऱ्यांचा चिवडा मिळतो ना, तो खूप आवडतो. पण आता सध्या आपण बघतोय धावपळीच्या जीवनात आपण घेऊन देऊन देतो, पण मुलांना ते घातक आहे. त्यासाठी आपण घरीच असं जर बनवलं तर मुलं एकदम आवडीने खातील. हे बघा, आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर मी शेंगदाणे टाकले, शेंगदाणेही तळून टाकले. आता याच्यात आपण जो मसाला तयार केला होता तो घालूया. मसाल्यामध्ये मी मीठही घातलेलं होतं आणि काळं मीठही घातलं होतं आणि थोडी साखर, परत निंबू पावडर. त्याच्यामुळे इतका छान झाला होता मसाला, चटपटीत पूर्ण मसाला लागून गेला. अर्धा किलो मुरमुऱ्याला बरोबर प्रमाण होतं. 2 चमचे साखर, 2 चमचे सेंधा नमक, अर्धा चमचा काळं नमक आणि निंबू पावडर 1 चमचा घेतला होता. आणि हा आपला चाट मसाला 1 चमचा घेतला होता. अशा पद्धतीने मी पूर्ण मसाले रेडी करून घेतले होते आणि तो प्रमाण एकदम परफेक्ट झाला माझा अर्धा किलो मुरमुऱ्यांना. हे बघा, हाताच्या साह्याने छान असं पूर्ण मसाला लावून घेतला, कारण हातानेच छान चोळलं जातं. आणि तुम्हाला जर वाटलं हे कुरमुरे थोडे असे हे झाले तर तुम्ही अजून गरम करू शकतात. आणि मी याच्यात चटपटीत असा चिवडा टाकला, परत थोडी फिकी शेव टाकली, कारण चिवडा आणि फिकी शेवशिवाय हा कुरमुऱ्यांचा चिवडा टेस्ट लागणार नाही म्हणून. हे बघा, थोडा थोडा घातला आणि मिक्स करून घेतला.
हा चिवडा चवीला एवढा छान होता की मुलांनाही खूप आवडला आणि आपण जर आपले मुलं बाहेर राहत असतील तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा जर बनवला तर त्यांना अधिक छान असं वाटेल. कारण मुलांचं कसं असतं, एक टेस्ट नेहमी नेहमी खाल्ली तर बोर होतात त्याच्यासाठी. चला तर मग तुम्हा सर्वांना कसा वाटला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी झटपट रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हीही बनवून पहा चिवडा.